कुठलेत काका? जुन्नर तालुका. जुन्नर तालुका. कधी गेलता वरी? किती वेळ लागला वरी यायला? 7 वाजता गेलेलो. 7 वाजता निघालो होतो खाली. हा हा हा. वरी किती तासात पोहोचलो? 3 तास. 3 तासात वरी काका पोहोचलेत. ही कळसुबाईचा सगळ्यात म्हणजे काय म्हणतात त्याला महाराष्ट्रातील सगळ्यात उंच असलेलं शिखर आहे आणि याच्यावर काका आले होते वरी. 3 तासात अवघ्या ते वरी पोहोचलेत. आता खाली चाललेत काका. कसं वाटतं काका? छान. चालतं चला. संघर्ष ना मुश्किल है तो क्या मजा है जीने में, ना संघर्ष ना मुश्किल हो तो क्या मजा है जीने में, आंधी तूफान भी आए थम जाए जब लक्ष्य बनाओ सीने में. ही छोटी कळसुबाई ही असली शिखर आम्ही असे दर आठवड्यात अतिशय भयान परिस्थितीमध्ये आम्ही कळसुबाई ट्रेकला आलेलो आहे. रात्री आम्ही अक्षरशः 12 वाजता पुण्यातून निघलेलो आहे आणि आता 10 वाजले सकाळच्या. आम्ही राहतोय आमचं निस्तार. थोड्याफार शिवाय बिवा येतील मित्रांनो, तर थोडंफार समजून घ्यावं लागेल तुम्हाला, कारण ह्याच्यामधली जी सगळी दिसतात ना एक बी रात्रभर झोपलेलं नाही, निस्ता धिंगाणा चालू आहे फुल. तुम्हाला थोडंफार दाखवतो मी. हे असले कडे बिडे हातार सगळे आणलेले, बाटण्याच्या बाटल्या, शाकी जर ओपन केल्या तर सगळं खायचे सामान बिमान आहे आणि सगळे असली पोरं आहेत. हा तर इथनं आम्ही ब्लॉग बनवायला चालू करतोय. ही वरी दिसतोय तुम्हाला शिखर एकदम वरच्या साईडला, ती जी टोक आहे तिथं आम्ही जाणार आहोत. तर इथं आम्ही गाडी पार्क केलेली आणि इथनं निघालेलो असं. आता इथून तिथपर्यंत प्रवास सगळा दाखवतो तुम्हाला आणि बघूयात पुढचा प्रवास कसला जबरदस्त होत आहे ती. मग आता आणि हे आमची गँग. आज आम्ही आलो आहोत कळसुबाईला. चला पाहूयात ह्याचा प्रवास कसा आहे. चला लेट्स गो. लेट्स गो. चलो. चलो मित्रांनो, हा बघा हा कळसुबाईचा आम्ही आता ट्रेक चढायला चालू केलेला आहे. सुरुवातीला जरा अशा पायऱ्या आहेत दगडांच्या आणि ही आमची सगळी गँग वरी चढायला चालू केलेलं गँगनं. आता थोडं दूरवर जाऊन आम्ही काय करणार आहेत, मस्तपैकी जेवण बिवण बनवणार आहेत आणि ह्यासाठी गॅस बीसचा काय वापर करणार नाहीत, कारण आमच्याकडे गॅसच नाही. आम्ही काय करणार आहेत, चुलबिल मांडणार आहेत, लाकडं बिकडं गोळा करणार आहेत इथून तिथून आणि ही कढई बिडं आणलेलं आहे, मॅगी आणली, भात आणला आहे, तर सगळ्या गोष्टी आणल्यात. मस्तपैकी भात फोडणीचं बनवणार आहेत आणि खाणार आहेत आम्ही. तर असं एक मोठं प्लॅन आहे आमचा आणि उद्या सकाळी माघारी येईपर्यंत आम्ही असलंच काहीतरी नियोजन करणार आहेत. पुढचा ब्लॉग बनवून तुम्हाला अपडेट देतो. चालूला जरा लय पोटात कवळ वरडायला लागले, लय भयानक भूक लागलेली आहे आम्हाला. अजिबात बोलायचं मूडच नाही कसला. मग उद्या तुमच्यासाठी म्हणजे थोड्या वेळानं जेवण केल्यानंतर बघू, तुमचं काय मनात आलं तर चालू करतो पुढचा ब्लॉग. सो फायनली आमची चूल पेटून झालेली आहे आणि आमचे मास्टर शेफ महेश मुकटे यांनी मॅगी बनवायला स्टार्ट केलेलं आहे. तर चला पाहूयात मॅगी कशी बनवायची. महेश स्टार्ट. मॅगी बनवण्यासाठी रेसिपी मी तुम्हाला सांगतो. पहिला तर तुम्ही तो दूर पलीकडे साईडला घ्यायचा ट्राय करा. पहिलं तर तुम्हाला चूल बनवून घ्यायची, खाली खायचंय तुम्हाला 3 दगड मांडायच्यात. मग तुम्ही तुमचं जे भांडे असेल की बघायचं त्यावर बसतंय का नाही. जर माप पाणी जर बसत असेल तर ठीक आहे, नाही तर मग इकडे सरकासरकी करून थोडस राईट लेफ्ट घेऊन थोडा कार्यक्रम करून बसतं की भांडे. मग काय करायचं, भांडे ठेवायचं, भांडं थोडं धुतलं तरी चलन. मग त्याच्यात थोडं पाणी ओतून घ्यायचं तुम्हाला वाटन तेवढं, मॅगीचा कार्यक्रम होणे पुन्हा आणि काळी घ्यायची. मग जरा पाणी उकळून द्यायचं, त्यातल्या ज्या मागेच्या मसाला पुढे त्याच्या फोडून टाकायचे सगळे मसाला पुढे काढा. मॅगीचा मसाला पण कुठे अरे ते मॅगीत असते. मॅगीचा मसाला आहे आणि
आमची इथून सुरुवात आहे मॅगीचा मसाला हा मॅगीच्या पुड्याच्या बाहेर असतो की पुड्यामध्ये असतो. जेव्हा तुम्ही चुलीवर स्वयंपाक करता तेव्हा तुम्हाला फुकून जाळ लावा लागतो. तर त्याच्याबद्दल फुकण्याबद्दल मी बोलत होतो. तर लक्ष द्या, पाणी उकळायला लागले हलवायला काहीतरी की पेन्सिल आहे त्याच्यात माझ्या पेन्सिल चमचा बी आहे की पुली बी आहे. मास्टर शेफ जरा त्यांनी आणलेल्या गोष्टी पण विसरायला लागलेल्या आहेत. तो त्यांना आपण आठवण करून अक्षरशः द्यायचा प्रयत्न रात्रभर करूया. जागलेलं आहे सगळी. त्यामुळे गोष्टी विसरणे ही कॉमन गोष्ट आहे. रातसारी म्हणायची. रातसारी सॉरी तो ऍट द एंड इंसान गलतियों का पुतला होता है ये म्हणून साबित कर दिया. अरे मराठी बोल. अरे हे डायलॉग हिंदी मध्ये आहे, तुम्ही मराठीमध्ये बोलू शकत नाही मराठीत त्याला कन्वर्ट करून दाखवा आम्हाला ते. त्याशिवाय आम्हाला मजा येणार नाही. तर माणूस हा चुकीचा पुतळा आहे. पुतळ्याला काय म्हणतात? पुतळा पुतळाच म्हणते. त्याची इज इंग्लिश वर्ड बट सांग आपण टाकायचं मटन मसाला तर ही नवीन रेसिपी ह्या यार काढत नाही का तेलात? मॅगी खाताना बोट येऊन या. अरे काय असतो मॅच शिकवायचा गिरमी आहे सगळं एक त्याकडे 5 किलो चलेल आमच्याने. तर अशा प्रकारे रेसिपीची पुरा टाकून द्यायचा या. बहुतेक माझ्या मित्रांचा अंदाज बरोबरच होता. नाही तुम्ही शेप आहे, तुम्ही हातधारा आता. तर नाही तुम्ही शेप आहे, तुम्ही कोरडे खाऊ शकता, तुम्हाला सवय आहे कोरडे फार खायची. मानणार नाही. ते पहिले आधी हलवून बघा. अरे मी कडी पत्ता ती कडीपत्ता बसती रे. अजून एक जे म्हणलेलं का नाही तुला तर अशा प्रकारे महेश मुक्ती शेपचा कधी नको अजून एक नको ही फेल जात नाही. अंदाज कागद घाल खाली ठेवल्यानंतर बाहेर जरा चांगला चालू आहे लंपकडे. कशी माणसावरी खायची. एक एक कागद टाका. अरे सांगलं एकाच बाजूला राहिले. कढई भरूनच झाली पाहिजे ओके मध्ये. कडेला सण व्हावं. ए जी पूर्ण दगड लावी. पाणी घे जरा बंद का. नाही नाही पाणी बस झालं. अरे खरंच सुरज पूर्ण दगड लावी. एक मागून जळगावला आपण इकडल्या काय साईडने. नाही काय नाही हा सुरू दे होता. केसाचा ग फुगा तुझ्या डोळ्यावर बटन नाही होत आता. शिजायला त्यात पाणी पेंट राहून द्यायची आपल्याला. तर प्लेट पार्सल करायच्यात का? एक 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 गडबड करणार. गडबड नाही. आता हात नाही. पाणी होता, थोडं पाणी होता. मॅगी वर कोण असते का? पुढले हलू नको ते आधी भरोसा नाही. जंगली मसाला टाकायचा. जंगली बुटी काय भरोसा नाही. बाजू काय जेवण संगीत सांग. एक ही घे लाकूड पुढे हात लावून हलव. पाणी टाकते. काय होत नाही काय हलवू नको त्याला. काय नाही काय नाही नाही लाकूड असं अडवलं उभं. हा पुढं म्हणजे तो हलू का ना. हा असं वरण दिसते तिथं. ही मॅगी मसाला मॅगी वाढताना माहिती मिळते. खाली ठेव. कहाणी घर घर की जवळ की तू एवढं लांब जवळ नाही की जरा. काय टाकाल ते कळू लोक सगळे. मॅगी इज रेडी. रेडी झालेले. प्लेट किती राहू तुमच्या. ये देखो ये दुसरी प्लेट तिकडे तू सोडणार रे अजिबात लवकर पडते. हॅलो. तर नुकत्याच थोड्याशा विश्रांतीनंतर आम्ही पुन्हा एकदा ट्रॅक दुसरा टप्पा धरलेला आहे. सुरू केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. मग अशी बोलणं झालं होतं आपलं. तर आता मस्त या मॅगीचा नाश्ता केला खाऊन एकदम. आणि झोपलो जरा तास दीड तास. चालू आता ट्रेकला अजून एकदम फुल धिंगाणा फुल जोश.
तुझी मुसमुसली ज्वानी अशी आली या रंगाला, तुझी मुसमुसली ज्वानी अशी आली या रंगाला, पोरी जरास लावशील का तुझा अंग माझ्या अंगाला, पोरी जरास लावशील का. स्लो, एकदम स्लो. सो तुम्ही पाहू शकता ज्यासाठी आपण इथे आलो होतो तो ट्रॅक इथे तुम्ही पाहू शकता. तो आता आम्ही चढण्याचा ट्राय करू. चला. कुठलेत काका? अजून लय time जुन्नर तालुका. कधी गेलता वरी? किती वेळ लागला वरी यायला? 7 वाजता गेलेलो. 7 वाजता निघालो होतो. हा हा हा. वरी किती तासात पोहोचलो? 3 तास. 3 तासात वरी काका पोहोचलेत. ही कळसुबाईचा सगळ्यात म्हणजे काय म्हणतात त्याला महाराष्ट्रातील सगळ्यात उंच असलेलं शिखर आहे आणि याच्यावर हे काका आले होते वरी. 3 तासात अवघ्या ते वरी पोहोचलेत. आता खाली चाललेत काका. कसं वाटतंय काका? छान. चालतंय चला. चला काका. ओके ओके. ओके. आता अजून तुम्हाला 2 तास लागतील ना वरती पोहोचायला. फक्त यार चिल्लर गोष्टी आमच्यासाठी. आम्ही असलेच करतो दररोज. संघर्ष ना मुश्किल है तो क्या मजा है जीने में, न संघर्ष ना मुश्किल हो तो क्या मजा है जीने में, आंधी तूफा भी आए थम जाए जब लक्ष्य बनाओ सीने में. ही छटछुटी कळसुबाई ही असली शिखरं आम्ही असे दर आठवड्याला पार करतो. हरिहर काय राजगड रायगड एकदम आम्ही हा हा हे आमचे काही नवीन संगती आहेत ती जरा उशीर लावतात आणि आम्हाला काय सराव झालाय आता आणि ट्रेक करण्यातच माहिर झालोय आता अक्षरशः मजा येतील. सूरज हे आमचं नवा सवंगडी आहे ट्रेक मधला. तर भावा काय वाटतंय तुला? हा तुझा उमगाम पाहून मला कळतंय काय बोलायचंय तुला पण तरी बोल तुझ्या तोंडाने बोल. पहिला त्याचा ट्रेक आहे आणि तो आता पुढच्या वेळेस मला वाटत नाही असं बी मला वाटतंय की मी पुढच्या वेळेस येऊ शकत नाही पण मी ट्राय करन की येण्याचा और ज्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज आहे ज्या मला कमी करायची गरज आहे त्या लवकरच कमी करायची अच्छा, हे अच्छा. करत मी चांगलं ते आहे मित्रा.
असंच आमच्या सोबत येत राहा, जिंदगीचा आनंद लुटत राहा. नाहीतर उपरावणे काय घरी बसून काम, ते बरोबर आहे. पिक्चर वेब सिरीज बघणं काय मजा आहे. चला चला. चलो धरा आता. पडलं तर अडकडेल बघा अर्ध त्यात. हा चल. मित्रांनो, तर आता आम्ही कळसुबाईचं ही जी खालचे जो पार्ट होता, आम्ही खाली जो पार्ट मध्ये दाखवले, तर एकदम सोपा पार्ट होता. सफाई प्रदेश होता, त्याच्यातनं चालत आलतो आम्ही. आता जो वरचा पार्ट चालू झाला हे तुम्ही बघू शकता. तर असं जरा अवघड ट्रेक आहे, पण मी एक मेन्शन करू शकतो इथं, ही काही इतका बी अवघड नाही. आम्ही हरिहरला जाऊ गेलोय किंवा बाकीच्या गडाला गेलोय, तर त्याच्यापेक्षा इतकं काय आतापर्यंत आम्हाला अवघड वाटलं नाही. तर चला पुढे बघूयात. मी मित्रांनो, एक आम्ही आतापर्यंत लय ट्रेक केलेत. हरिहर एक ना एक म्हणजे भरपूर ट्रेक केल्यात, पण कळसुबाईचा हा ट्रेक मध्ये एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला मी. इथली माकडं खूपच जालीम, खूपच विचित्र आणि खूपच डेंजर आहेत जरा बाकीच्या ट्रेकच्या माकडांपेक्षा. प्रत्येक ट्रेकवर माकडं असतात, पण इथली ट्रेकची माकडं हातात काही जरी गोष्ट असली का गोष्ट सोडतच नाही. लय बेकार हालत आहे. तर आतापर्यंत आमच्या बरंच सामान माकडाने गायब केलेलं आहे. आता एक आजीबाई दाखवतो. नाव ते चॅनल गावठी हेडचा ब्लॉग उर्फ महेश मुक्ते. कुठे चालू गेलं का मित्रांनो, जरा मला लाखून घेऊ द्या. वरी चलत चलत आलेलो लय दम बसला बेकार. आता फायनली कळसुबाई शिखरावर आलोय आम्ही. हे जे आहे वरचं टेकाड मंदिर आहे इथं कळसुबाई मातेचं, आणि साईडला तुम्ही बघताय तिथं वर जायचंय आम्हाला. सूर्यास्त म्हणजे सनसेट काहीतरी असतंय तसलं बघायचंय. आणि साईडला तुम्ही बघू शकता जबरदस्त पसरलेलं एक तलाव आहे. तलाव म्हणू शकता, जे तुम्हाला ओके वाटतंय ते म्हणून घ्या. आणि असलं जबरदस्त वरनं जर नजारा दिसते तर गार थंडगार हवा येते. इथं टेंट बिंट लावलेत लोकांनी. इथं साईडला आम्ही हातरून खराब आहे, पण तरी आम्ही हातानं पांघरुणाचं पूर्ण नियोजन आहे. रात्री तुम्हाला दाखवलंच कसलं नियोजन असतं आमचं हातानं पांघरुणाचं. तर तात्पुरतं हे बघून घ्या जरा नजारा ओके मध्ये. हे मित्रमंडळी वरी चढून सक्सेसफुली वरी आल्यात. ह्यांच्यासाठी एकदा तुम्ही लाईक करा ह्यांना. म्हणजे लगा लय जरा एडवून करते माकडं, लय बेकार खाण्यासाठी एडवून करते ती. तर लय. आणि अजून एक मागाशी स्टेटमेंट केलं होतं मी की बाबा ही जी कळसुबाई आहे ही काय कठीण नाही चढायला, लय सिंपल आहे. तर खरं आहे ती. बेसिकली विषय असा ही कठीण आहे, पण इथं सगळीकडं हे लोखंडाचं आहे ना, असं लोखंडी हेल्पर बनवलेले आहेत आणि लोखंडी पायऱ्या पण बनवल्या आहेत बऱ्याच जागेवर. आणि हरिहरगड जे म्हणतो आपण की सगळ्यात अवघड गड आहे, तर तिथं बेसिकली कळसुबाई त्याच्यापेक्षा अवघड आहे. पण इथं जे हेल्पर बनवलेत हे सगळे लोखंडीच्या मदतीने शिडे वगैरे, तर त्याच्यामुळं हे क्रिटिकल वाटत नाही. आणि हरिहरगडला कुठल्याच पद्धतीचं हेल्प नाही एवढी, तर त्याच्यामुळे तो क्रिटिकल वाटतो. तर हा बेसिक डिफरन्स आहे याच्यामध्ये. तर फायनल वरी आलोय. आता सनसेटचा टायमाला तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानं कसला नजारा असतोय ती. हे नवीन ब्लॉगर ही एक तयार झालाय आमच्यात, व्हिडिओ एडिटर आहे आमचा ही आता नवीन आलाय आता. तर थोडं समजून घ्या. चुकी मुकी झाली तर समजून घ्या थोडं. हा चुकी झाली तर समजून घ्या. काय बोलू नका. एक तर वर येता येता आमची पार हटून हातात आलेली आहे. वरचे नजारे तुम्ही बघू शकता, इथनं जबरदस्त नजारे आहेत. ट्रेकिंग मध्ये एक सगळ्यात जास्त मजा कधी येते तुम्हाला सांगतो मी मित्रांनो. ट्रेकिंग मध्ये मजा कशाची आहे
तर जेव्हा तुम्ही ट्रेकिंगला सुरुवात कराल तर खालनं पायथ्यावरनं जाट मजा येत नाही, लय बोर वाटतं. बट विषय असा आहे, ज्या टायमाला तुम्ही निम्याच्या वर येता आणि वरच्या जेव्हा पातळीला जेव्हा गार हवा लागायला चालू होती, तुम्हाला तुमच्या अंगाला घाम आलेला असतो आणि जेव्हा तुमच्या अंगाला गार हवा झुमते मग तुम्हाला वाटतं अरे काय आनंद आहे. तर ही मजा अनुभवण्यासाठी आमच्यासारखं तुम्ही पण असं ट्रेकिंगला बिकिंगला येत जावा. घरात बसून वगैरे आमच्यासारख्यांचे वगैरे ब्लॉग बघायचे वगैरे काहीतरी पिक्चर बघत बसायचे, तर असलं बंद करा जरा. थोड्या वेळानं सनसेट दाखवतो चला. नजारा जन्नतों का आज मेरे रूबरू है. ही वाटेत ना रावल्या, जसं ज्वाला वर येईल, ज्वाला म्हणजे काय, ही दगड हे आहे ना पहिल्यांदा जल स्वरूपात, म्हणजे काय म्हणतात त्याला, जे वितळलेलं असतंय ना त्या स्वरूपात असतंय. इथला आम्ही कळसुबाई टेकला येऊन, आणि विषय असा झाला, कळसुबाईचं आम्ही व्हिडिओ काढल्यात, डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. कळसुबाईचं ते काय म्हणतात सनसेटच्या टायमाला आम्ही काय बोलू शकलो नाही व्हिडिओवर, पण व्हिडिओ काढल्यात ते तर आम्ही तुम्हाला 100% दाखवतो. आता झाली रात्र, आता आम्हाला लय भूक लागलेली, सकाळची मॅगीवर येतो आम्ही अजून. आता हे विषय मी बघायच्यात, भात बनवायचा चालू आहे मस्तपैकी फ्रेश चुलीच्या ह्याच्यावर. तर मसाला भात चालू आहे, बटाटे बिटाटे कांदा चटणी मसाला पुड्या मस्तपैकी हलवून चालू आहे. आता विषय फोडणीचा भात बनवायचा आहे आणि खाऊन मग झोपायचा विचार आहे आमचा. पाणी नाही आवर्जून उद्देशावं लागतंय की लय कुठं गेल्यानंतर आम्ही आता भात बनवलाय, जाळच लागत नव्हता अक्षरशः. कळसुबाईवर वरील लय बेकार वारं सुटतंय, त्याच्यात आमची चूल इकडून दगडू तिकडून दगडू, इथलं ह्याला सांग वारावर, तर वारा आवरू आमचा जीव चालला पक्का. कसं तरी करून भात झाला आमचा. तर भातासाठी कमेंट सगळ्याकडून ऐकून घ्या एकदा. सूरज खूप छान टेस्ट, एक नंबर आलेली आहे. आणि पाहायला गेलं तर तुम्ही एखाद्या ठिकाणी ट्रेकला जाताय आणि त्या ठिकाणी एवढा वारं चालू असतं आणि तुम्ही कुकिंग करताय, तुम्ही मसाले सगळं त्याचं प्रमाण एकंदरीत चांगलं टाकताय आणि एवढी टेस्टी भात महेश मुक्ते यांनी बनवलेला आहे. तर त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. बापीराव जोगदम, राहुल जोगदम. तर प्राईज एवढा मस्त झालाय ना, तर माझं असं मन भरून आलंय. त्यामुळे मला आता जेवताना कमेंट द्यायची इच्छा नाही. मी बघितलं एकच कमेंट देईन, 1 नंबर झालाय, मला खाऊ द्या, बाकीच्यांच्या घ्या. 1 नंबर कडक. हे परवंच राहिली स्पायसी कमेंट होती गांडू. यस निलेश. नेक्स्ट इज निलेश. रास्तारी भात चांगला झालाय. मित्रांनो गुड मॉर्निंग. आता आम्ही आवरावरी करायला लागलोय. सनराईज बघितलं आम्ही त्या वरच्या टेकडीवरनं. टेकडी दाखवतो तुम्हाला 1 मिनिट. आणि आता इथं रात्री हीच जागा आहे, आम्ही इथं झोपलेलो. इथं रात्री मस्तपैकी भात बीत केला होता, पातेली बितली बी अजून तसंच आहेत आमची सगळी. पण भात लय क्लासिक झाला होता. तिथं झोपलो होतो एवढ्या सतरंजीवर 7 जण तसंच झोपलेलो. पांघरायला 1 जणच हृदय होत्या. सनराईज बघून मस्तपैकी चाललोय. सनराईज बी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये. चला आता खाली जाऊन ये पाठी मग माझ्या. अरे मग पाय हलून राहिली का दारू प्यायला सोडली वादा केला कोणाला तरी असं काय उतरतोय नाही ना. कोण नाही ना, आपणच झुलू चल.
ऑस्कर आपले गाडी